नमस्कार, सरिता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहे रेवंडी गावात। रेवंडी ही आमची मूळ भूमिका आहे कांबळ्यांची। तिथे कुल याच्यामध्ये ब्राह्मण भोजन आहे। तर आपण जाताना सगळं जसं काय आहे तसे तुम्हाला मी दाखवत आहे। चला आपण रेवंडी गावात जाऊया। नमस्कार, सरिता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जातोय रेवंडी गावातमध्ये। बघा, ही ओझरची शाळा, कांदळगाव शाळा ओझरची। ही शाळा ओझर शाळा। ही बघा, ही शाळा किती वर्षाची आहे, 1880 पासूनची ही शाळा आहे, जुनी शाळा। शाळेच्या बाजूला बघा केवढे मस्त असे बंगले झालेले आहेत ओझर शाळेच्या इकडे। ही आपली ओझरची ही जुनी शाळा आहे। हे बघा, आमचं हे मूळ गाव रेवंडी आहे। या गावात बघा किती मस्त असं आहे। आता आज आमच्याकडे काशी कल्याणाची इथे ब्राह्मण भोजन आहे, त्यासाठी आम्ही हे बघा चाललेलो आहे। हे बघा, हे पूर्ण असं कात आहे। ह्या कातामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल कसं। आता इथून आम्हाला खाली रेवंडीत जायला चालत जायला 1.5 किलोमीटर अंतर आहे। तर आता आम्ही हे चालत जातो आहे। हे बघा, हे पूर्वीचं तुम्हाला हे आत्ता दिसत नाहीत, हे गुरांचे मांगर आहेत। हे बघा, हे सड्यावर असे आहेत ना, ही गुरं पावसामध्ये ही अशी वर बांधली जातात। हे बघा, आता आम्ही चालत इथपर्यंत आलेलो आहे। हे बघा, ह्या सडा बघा कसा दिसतो। हे जुनं जे आहे ना ते आपल्याला आता दिसत नाही, गुरांचे मांगर। हे बघा कसे घाटी आम्ही उतरतो आहे ती बघा। आणि हे बघा, हे मांगर आहेत। हे असं खाली आपल्याला उतरून जायचे। आता पूर्ण खाली अशी घाटी आहे, उतरताना दम लागतो आहे। गाडी जाते पण मी आज ना घाटीवरनं उतरत तुम्हाला दाखवते। म्हणजे रेवंडीत आमचं हे रेवंडीतलं मूळ घर आहे। आम्ही आता तिकडे चढेवाडीत राहतो। आता आपल्याकडे काशी कल्याण इथे ब्राह्मण भोजन आहे, ते जायचं आहे ब्राह्मण भोजन। काल गोळदेव होता पण ते आम्हाला ना तुम्हाला दाखवता आला नाही। हे बघा तुम्हाला दाखवते। हे बघा खाली कशी आदली आता कोणी त्या घाटीने उतरत नाही, रस्त्यानेच गाडी घेऊन जातात। हे बघा, एवढे तुम्हाला दिसत असेल खाली घाटी किती खाली जात आहे ते बघा। अशा इथून असं खाली उतरायचं आहे। आता तुम्हाला हे आमचा मांगर दाखवते। हे बघा, ह्या ढोरांचा मांगर हा बघा, हा आमचा मांगर आहे। हा बघा, हे बघा इथे आहे। याच्या खाली बघा रस्ता कसा आहे तो बघा। याच्या एवढा खाली आपल्याला उतरत जायचं आहे। हे तुम्हाला असं शेडाचं ओरिजिनल असं दिसत नाही। बघा हे कसे थापे आहेत ते बघा। हे सुकून आपण जाळवणीला वापरतो। बघा कसे आम्ही उतरतो आहे ते बघा, खाली असं मी पण आहे बघा, चालते आहे आस्ते अशी घाटी उतरत आता याच्या आणखीन एक घाटी आहे, ती तुम्हाला दाखवते उतरताना। बघा गाय बघा दिसते तुम्हाला किती उंचावर आहे ती बघा। आता आम्ही एवढी घाटी उतरत आम्ही आता असे खाली आलेलो आहे। ते बघा, मग दाखवते घाटी केवढी खाली उतरायचं। तर घर तुम्हाला दिसत असेल खाली, किती घर खाली आहे ते बघा। एवढी खाली आपल्याला ही घाटी आस्ते करून हे उतरायचे। हे बघा केवढं खाली आहे ते बघा। ही पण घाटी अशा पायऱ्या करून आपल्याला खाली जायचं आहे। हा पूर्ण खाली असा परत दिसतो ना, हा सगळा कांबळीवाडा आहे। पण मी आता ह्या घाटीने उतरणार नाही आहे। हे बघा, ह्या घाटीने उतरलात की बघा खाली हे घरं आहेत दिसतात ना। मी आता ह्या घाटीने उतरणार आहे। हे बघा कसे उतरतो ते बघा, पायरे कसे आहेत ते बघा उतरायचे म्हणजे। बघा किती खाली असं आहे। आता कोण इथून चालत नाही, घाटीवरनं सगळे गाडीनेच जातात, त्यामुळे बघा किती उंच। पण पूर्वी गाड्या नव्हत्या तो आम्ही इथूनच असे उतरत होतो। हे बघा, ही विहीर बघा केवढी आहे ती। ह्याचं पाणी वर टाकीत सोडलं जाते सगळ्यांना। आणि हे बघा घेता असे खाली हे उतरतं। पण ही मजा, ही खरी मजा गावातली। गाड्या काय बघा असं मस्त असं हे आपण चालत खाली जाऊन आता घाटी आहे ना, कुठे होणार माहिती आहे, आमचं महापुरुषाचं मंदिर आहे ना, तिथे ही घाटी पूर्ण होणार। हे वरूनच जातो, हे खाली दिसतंय ना, हे मच्छिंद्र काकांचं आमच्या घर आहे। हे बघा मच्छिंद्र काकांचं घर। हे अशी पुढे गेलात की आमचं हे त्याच्या पुढे जे महापुरुषाच्या दारात आमचं हे घर आहे, दाखवते। हे बघा ही समाधी, मूळ पुरुष कांबळी वंशाचा मूळ पुरुष, त्याची समाधी आहे बघा।
इथे आमचे प्रोग्राम होतात. हे बघा मूळ पुरुष. त्याच्यानंतर इथूनच हे बघा आमच्या घराच्या बाजूला नदी केवढी जवळ आहे ते बघा. हे बघा दिसते तुम्हाला नदी. हे बघा इथे आमच्या गणपतीची घाटी आहे आणि विसर्जन पण इकडे गणपती होते. ही नदी, नदीच्या पलीकडे हे तळाशील गाव आहे. हे बघा मस्त असं रेवंडी गाव आहे. आम्ही मुंबईची लोक, मुंबई सोडून आम्ही गावात राहतो आहे. हे बघा कसं मस्त वातावरण आहे ते बघा. मस्त आहे ना. हे बघा कशी दिसते बघा. हे बघा छानपैकी असं हे आहे. हे बघा मिस्टर येतात आहेत. आज आमच्याकडे ब्राह्मण भोजन आहे म्हणून आलेलो आहे. हे बघा कसे मस्त आहे ते बघा. होडी लावलेली आहे ते बघा. हे तुम्हाला काट्या दिसतात तिथे आहेत ना, माशाची जाळी टाकलेली आहे या काट्यांमध्ये. हे बघा हे काट्या आणि होडी दिसतात. हे माशांची जाळी टाकलेली आहे. मग इथून हे जाळी ओढून ह्याच्यात मासे घेऊन आपले विकायला घेऊन जातात. हे बघा कसं निसर्गरम्य असं आमचं हे रेवंडी गाव आहे. जेवणाचा प्रोग्राम हे बघा हे आमचं महापुरुषाचं देऊळ आहे. महापुरुष रेवंडी. आमचं हे रेवडीतलं हे आमचं घर आहे. हे बघा हे बघा वरंडा स्टॉपकडे आलेलो आहे. हा वरंडा स्टॉप आहे.